तुला भरत जाधव व्हायचंय? तर हो बोललो, मला भरत जाधव व्हायचंय. भरत जाधवचा साधेपणा ज्या दिवशी तुझ्यात येईल त्या दिवशी होशील. तो साधेपणा होत नाही म्हणून अजूनही मी त्यांच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न करतोय. आडनाव जाधव आहे याचाच एक अभिमान आहे. आणि हे नाटक विश्वमित्र मी आहे, आम्ही लंडनला शूट करत जातो, तिकडे ब्रॉडवेज आहेत, तिकडे देशभरातले लोक वेगवेगळे थिएटर पाहतात, अभिमानाने सेल्फी टाकतात, आम्ही हे पाहिलं, आम्ही हे पाहिलं, चमत्कारी सगळं होतं. पण मराठी रंगभूमीवर आणि मला असं वाटतं भारताच्या सगळ्या रंगभूमीवर हे एकमेव नाटक आहे. जगभरातली लोक आपल्या महाराष्ट्रात येतात आणि सही रे सही बघितल्याशिवाय जात नाहीत. हे कौतुक या सगळ्या पिढीचं आहे. थँक्यू. मी बारामती बोललो पण मी हा अनुभव घेतो याचा अभिमान आहे. भरत सर, आय लव्ह यू. थँक्यू. त्यानंतर मी संजय मोने सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. रंगमंचावरील मान्यवर मी सोडून आणि प्रेक्षागृहातले सगळे कुणी न सोडता सगळ्यांना मी नमस्कार करतो. 2-3च गोष्टी आहेत. मी इथे बसलो, तो भाषण सुरू होती, मी डोळे मिटून घेतले आणि मला असं वाटलं की माझा पर्यंत चालू आहे आणि प्रचंड गर्दी आहे. पण माझा आतला जो मेंदू आहे दुसरा, तो म्हणाला वेडा आहेस का, अशी गर्दी कशी होईल तुझ्या नाटकाला? चार अशी ट्रॉफी बघितली. मला जुनी गोष्ट आठवली. मी नाटक करत होतो, म्हटलं 1000 रुपये होईल तेव्हा निर्मात्याला वेळ असेल नसेल, मग जो बनवणार आहे त्याचं तो कोकणात असेल, गणपती आहे म्हणून तो गेला नाही, म्हणून 1000 पळेल असं करून एक ट्रॉफी मी तयार करून घेतली, त्याला ऑर्डर दिली, पैसे दिले. काही महिन्यानंतरच 963 प्रयोग कमी पडले. तसेच माझ्या मते 10,000 मधून 4,444 वजा करून किती उरतील सांगा? राहू दे, तेवढे कमी न पडो, तिथपर्यंत हो. दुसरी महत्वाची गोष्ट मला भरतच्या बाबतीत सांगावीशी वाटते की श्रीमंत दामोदर पंत, तुम्ही, मी, मोरूची मावशी, सही रे सही अशी तुफान विनोदी नाटकं करून आपली प्रतिमा एक विनोदवीर म्हणून ठरलेली असताना सुद्धा त्याला अधांतर, अस्तित्व असं वेगळं नाटक करावंच वाटतं. ही हिंमत आजकालच्या कुठल्याही नटात नाही. रुळलेला मार्ग सोडूनही आपण काहीतरी करत राहावं, हे माझ्या पाहण्यात तरी भरत जाधव एकमेव आहे. मी एकदा केला होता प्रयत्न, पण ती भूमिका वेगळी झाली, पण ती लेखकाला अपेक्षित होती तशी नव्हती, त्यामुळे सगळे थांबलंच. मला तुम्हाला हीच विनंती करायची की तुम्ही या नाटकाला जशी गर्दी करता, मोरूची मावशीला जशी गर्दी करता, तीच गर्दी त्याचा अभिनय बघण्यासाठी अस्तित्व नाटकाला जाऊन जरूर करा. म्हणजे मी आणि अतुल साहेब बरोदरी सारखे परीक्षक असताना सुद्धा ते नाटक उत्कृष्ट वाटलं आम्हाला. म्हणजे ते किती चांगलं नाटक असेल. पण शक्यतो कोणाबद्दल चांगलं बोलायचं नाही, हा आम्ही असो. मला वाटलं माझं भाषण थोडं कंटाळवाणं होईल आणि मग पुढे राजसाहेबांचं भाषण ऐकाल की मी झालं, तर नेहमीप्रमाणे माझा अंदाज चुकला. इथेच मी थांबतो. धन्यवाद. यानंतर मी अजित बोरे सरांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करा. संजय मोनेच्या भाषणानंतर बोलायचं आणि माझ्यानंतर राजसाहेब ठाकरे बोलणार आहेत, म्हणजे माझी परिस्थिती फार बिकट आहे. मी एवढंच सांगतो की केदार बद्दल मगाशी भरत म्हणाला की त्याने काहीतरी त्या राजू नार्वेकरला सांगितलं होतं. मी रिसेंटली बाई पण भारी देवा नावाचा चित्रपट निर्मिती मी केली होती आणि त्याचा दिग्दर्शक केदार होता. केदारने असाच एक मेसेज मला पाठवला होता की हा सिनेमा धो चालणार, तो माझ्याकडे अजूनही मी सेव्ह करून ठेवलाय आणि तो सिनेमा चालला. दुसरं, केदार बोलता बोलता म्हणाला की भरतचा शर्ट सुद्धा त्याने बदललेला नाहीये, तो तसाच आहे. खरंच तो तसाच आहे. आणि ह्या रंगमंचावर आता ही जी सगळी माणसं उपस्थित आहेत ना,
यांच्याबद्दल मला एकच सांगावं असं वाटतं, ही सगळी माणसं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांच्या त्यांच्या कामाशी गेली 25 वर्ष मी प्रामाणिकपणे काम करताना बघतोय. आणि हा प्रामाणिकपणा हा तुम्हाला यश देऊन जातोच. तेच यश आज 4444 प्रयोगानिमित्त आहे. मला राजसाहेब ठाकरे पण भेटलेले आहेत 2002 साली, महेश भेटलाय, ते सगळे संजय मुने जुने माझे मित्र आहेत सगळेजण. हा पण मला खूप वर्ष भेटतो. ही माणसं त्यांच्या कामाशी त्यांच्या क्षेत्राशी अत्यंत निष्ठेने आणि श्रद्धेने काम करणारी माणसं आहेत. जर तसं काम करत राहिले तर सगळ्यांनाच तसं यश मिळणार आहे. मी भरत, केदार, तुमच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. मला इथे बोलवलं त्याबद्दल आभार. धन्यवाद. आणि आता यानंतर मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवतोय सन्माननीय राजसाहेब ठाकरे. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यास जमलेल्या सर्व मराठी रसिक बांधवांना वगैरे सांगितलं, सगळेजण सांगतात 10,000 पूर्ण झाले पाहिजे, 10,000 पूर्ण झाले पाहिजेत. म्हणजे हे नाटक सोडून दुसरं आयुष्यात काही करू नको असं तर सगळं नाही. बरीच गोष्टी करायच्या आहेत त्याला. आज सकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो मी. शिल्पकार आमचे काय नाव भाऊ साठे, 7-8 लोक होते व्यासपीठावरती. आणि हे मला सहसा अनुभव येतात मला या सगळ्या गोष्टींचे. सगळेजण चांगलं बोलत असतात. म्हणजे आत्ताच्या विषयाशी संबंध नाही. हे यांच्यासाठी तुम्हाला म्हणून सांगितलं, आत्ताचा काही संबंध नाही. पण हे मला दरवेळेला ऐकायला येतं पहिल्या भाषणापासून. ज्यांना पहिल्यांदा बोलवतात भाषणासाठी, आज आपण इकडे सगळेजण राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी इथे आलेले आहात, पण त्यांच्या आधी पहिल्यांदा हे बोलतील. त्यांचं संपलं. आम्हाला कल्पना आहे की आज आपण इकडे सगळेजण जमलेले आहात आणि आपण राजसाहेबांचं आता भाषण कधी सुरू होते, पण त्याच्या आधी हे बोलतील. आजच्या एकूणच विषयावरती राजसाहेब काय म्हणणार आहे बरं का, आणि ते तुम्हाला ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक असाल. पण त्याच्या अगोदर हे बोलतील असं बोलून 8 लोक बोललो. पण ते काही वाईट बोलत नव्हते, चांगलं बोलत होते. पण मला दुसरीकडे माझ्या घरी ओपीडी सुरू होती माझी, खूप लोक आले होते. त्याचं काय करू कळेना. 2 वाजता कार्यक्रम संपला. मला त्या वेळेला भरतच आठवला. 2 वाजले होते. अण्णा जेवायला, अण्णा जेवायला. पावणे 12 वाजता पोहोचलो होतो मी. 2 वाजले तिकडे. आज 4444 प्रयोग भरत करतोय. बघा, या सगळ्या लोकांनी सांगितलं, पण मी माझं पण भाग्य समजतो की हे सर्व या व्यासपीठावरती बसलेले माझे सगळे मला मित्र म्हणून मिळाले आयुष्यामध्ये, ज्यांच्याकडनं मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. इतकं यश पाहिल्यानंतर देखील जमिनीवरती कसं राहावं हे भरत जाधव सोडून मला दुसरीकडे कोणी दिसलं नाही. तर हे काही तुमच्या टाळ्या मिळवण्यासाठी बोललेलं नाही. मी संध्याकाळी मी आणि अजित बोरे देखील हेच म्हणत होतो. हे सैरी नाटक मी अनेकदा बघितले. केदार शिंदे म्हणाले 5 वेळा बघितले. मी जास्त वेळा पाहिले. कारण त्याच्यामधलं भरतचं जे काम आहे, त्याची जी एनर्जी आहे, म्हणजे ह्याच्या अगोदर मला असं वाटतं अनेक लोकांचे काही 5,000 प्रयोग वगैरे झाले असतील ना, बरोबर ना? मला असं वाटतं तो मी नव्हेच वस्तरण वगैरे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठची आहे, तो मी नव्हेच असेल, वस्तरण असेल, उत्तम नाटकं, उत्तम काम केलं सगळ्यांनी. पण त्याला ओटीटी प्लॅटफॉर्म नव्हते, त्याला इंटरनेट नव्हतं, त्याला मोबाईल नव्हते, त्याला काही नव्हतं, मनोरंजनाची साधनं नव्हती. त्यावेळेला लोकांकडे मनोरंजनाचं साधन
हे एकतर नाटक किंवा चित्रपट हेच होतं. आज इतक्या प्रकारची मनोरंजनाची साधनं असून भरतचं नाटक हाऊसफुल झालं ही सोपी गोष्ट नाहीये. त्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्याकडे आपोआप घरी चालत आलेल्या आहेत, त्या घरी चालत आलेल्या गोष्टी नाकारून भरत जाधवचं नाटक बघायला येणं ही मला असं वाटतं ही भरतची सर्वात जास्त मोठी कमाई आहे. फावड्याने आतमध्ये काय काय आलं मला कल्पना नाही, पण त्याचा माज कधी येऊ दिला नाही. इतक्या प्रयोगानंतर देखील ज्यावेळेला नाटक संपतं आणि ज्यावेळेला प्रेक्षक ज्यावेळेला येतात की बाबा आम्हाला फोटो पाहिजे, कधी तुम्ही कधीही बघा. आता आजचा प्रयोग संपल्यानंतर मला असं वाटतं तुम्ही सगळेजण या, परत तुम्हाला प्रत्येकाबरोबर फोटो देईल. पण एक विलक्षण कलाकृती आज केदार शिंदे यांनी रंगमंचावरती एक 22 वर्षापूर्वी आणली 15 ऑगस्टला. मला 15 ऑगस्ट म्हटलं की फक्त शोले आठवतो की जो 15 ऑगस्टला आला होता, आणि त्याच्यानंतरचा 15 ऑगस्टला आलेला सही रे सही हा मला वाटतं मराठीतलाच शोले आहे. भरतच्या आई वडिलांनी इतकं सुंदर नाव ठेवलंय त्याचं की इतके प्रयोग करून देखील ज्याचं मन भरत नाही तो भरत जातो. आज भरत आहे, केदार आहे, अंकुश आहे, या त्रिकुटाला किंवा त्रिशूळाला मी सर्व त्यांच्या कला विश्वाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमच्या सर्वांच्या वतीने मी भरत जाधव आणि केदार शिंदे यांनी हे जे नाटक, अद्भुत नाटक जे निर्माण केलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्या दोघांचा मी इथे सत्कार करू इच्छितो. मला दोघांनी सत्कार स्वीकारावा. धन्यवाद सर. आता लगेचच प्रयोगाला सुरुवात होणार आहे. मी सर्व मान्यवरांना समोर बसण्याची विनंती करतो. थँक्यू सो मच सर्वांना.